एक क्षितिज, काय रे, एक ग्लास पाणी आणून दे ना भावा. स्वतः उठून घे, तुला काय हात नाही का? अरे विसरूनच गेलो होतो मी. आज मम्मीने गाजराचा हलवा बनवला होता. दादा कुठे वेळ सांग ना, हलवा किचन वर आहे का फ्रीज मध्ये? आलो थांब मी बघून. ए दादा लय शोधलं, इथं कुठंच गाजराचा हलवा नाहीये. अरे मग संपला असेल. एक काम कर, किचन मध्ये गेलाच येतं, एक ग्लास पाणी घेऊन ये मला. घ्या अशी. दादा ऐक ना, स्कूटीचं पेट्रोल संपलंय, जरा लवकर ये ना, तुला लोकेशन टाकलंय बघ. हा, आलो 5 मिनिटात. हे का पेट्रोल? दुपारी जाणार होतो पण एनर्जीच नव्हती भाई. एवढ्या उन्हात टू व्हीलर वरती यायचं शक्य नव्हतं. त्यात 4 व्हीलर अन्न घेऊन गेले होते. आता 4 व्हीलर आली. आता आलो तुमच्यासाठी. भावांनो लय गरम होतंय, चला स्विमिंगला जाऊ आपण. अरे ऊन किती झालंय पाय. एवढ्या उन्हात जायचं यार स्विमिंगला. मी त्याच्यापेक्षा नळा खाली आंघोळ करीत. माझ्यात नाही एनर्जी. अरे कधीतरी अंगात येणार जान, सकाळ दुपार संध्याकाळ हीच कंडिशन आहे तुझी. तीच एनर्जी फील नाही होत रे मला आता. दादा तू एनर्जी साठी कपिवाचं शिलाजीत चालू कर. शिलाजीत? ए बाबांनो, मला तसलं काही प्रॉब्लेम नाही. आय एम ओके. तुला कोण बोललं शिलाजीत फक्त त्यासाठी असतं? ते सोडून पण याचे बरेच बेनिफिट्स आहे. काय काय बेनिफिट्स याचे? हे आपली एनर्जी आणि स्टॅमिना इन्क्रीज करतं, त्यासोबत आपली इम्युनिटी बेटर बनवतं. पण याचा युज कसा करायचा? तू कपिवा प्युअर हिमालयन शिलाजीत डेली 250 mg गरम पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेऊ शकतो. यामध्ये 70% मोर फॉल्विक ऍसिड आहे, जे सेल्युलर लेवलवरती एनर्जी बूस्ट करतं. मला असं वाटतं आपण केदारनाथ यात्रा करायची का? लगेच ट्रेन तिकीट बुक करतो. पण दादा तुला जमल का? चल ना, तिथं जाऊन रेस्ट लावू. आधी सारखी एनर्जी ड्रॉप नाही होत आता माझी. थँक्स टू कपिवा शिलाजीत. बाय नाऊ अँड फील एनर्जेटिक.